छत्रपती संभाजीनगरच्या महिला कीर्तनकार हत्या प्रकरणी 4 संशयित ताब्यात। जमिनीच्या वादातून खून झाल्याचा संशय। पैजापुरातील आश्रमात डोक्यात दगड घालून झाली होती हत्या। अमरावतीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 3घांना अटक। अपघाताचा बनाव करून केली हत्या। वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून हत्या। बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी 2 शिक्षकांना अटक। गुन्हा नोंद होताच झाले पसार। गुन्हे शाखेच्या पथकाने घेतलं ताब्यात। भंडाऱ्याच्या तुमसर आणि देव्हाडी चोरी प्रकरणातील 5 सराईत चोरटे पोलिसांच्या जाळ्यात। एकाच आठवड्यात 2 चोरांच्या घटनेमुळे खळबळ। चोरलेल्या साहित्यासह चोरट्यांची वाहनं पोलिसांकडून जप्त। पिंपरी चिंचवडमध्ये अश्लील कृत्य करायला लावणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या। भोंदूबाबा प्रसाद तामदार याने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती। भंडाऱ्याच्या लाखांदूर पोलिसांकडून सराईत दुचाकी चोरट्यांना बेड्या। 10 दुचाकींसह 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। एका दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपीच्या चौकशीतून अनेक गुन्ह्यांची उकल। मुंबईच्या जोगेश्वरीतील हॉटेलमध्ये छापा टाकत 21 कोटी रुपयांचा गांजा जप्त। ओशिवरा पोलिसांकडून इंडोनेशियातील 2 नागरिकांना अटक। नंदुरबारमध्ये अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या 4 आरोपींना अटक। स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत गांजासह 12,66,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी दरम्यान 5 कोटी रुपयांचा 5 किलो गांजा जप्त। या प्रकरणी एका भारतीय नागरिकाला अटक। रत्नागिरी जिल्ह्यात शिरगाव पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधी मोहीम सुरू। धनगरवाडीत छापा टाकत 14,000 रुपये किमतीच्या 588 ग्रॅम गांजासह एकाला अटक। तर वर्ध्यामध्ये दुचाकी चोरी प्रकरणी एकाला अटक। शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या कारवाईत आरोपीकडून एक दुचाकी जप्त।